Students, today we are going to learn about standard second subject maths page number 57. या अगोदर आपण डू यू नो कॉइन्स अँड नोट्स हे पाहिलं. त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत जेव्हा यश आणि रमा गड्ड्यावर म्हणजे जत्रेत गेले तेव्हा त्यांनी दुकानातून काय काय खरेदी केलं आणि पैसे कसे दिले हे आपण पाहणार आहोत. पहा, लेट अस गो टू द मार्केट. आता मार्केटमध्ये गेल्यावर लुक ॲट आवर शॉप. आता दिलेल्या दुकानातल्या सगळ्या वस्तू आणि त्यांच्या किमती पहा. हिअर वी पिक अप वॉट एवर वी नीड. इथे आम्हाला ज्या काही वस्तू आपल्याला पाहिजे आहेत त्या आपण घेणार आहोत. कॅल्क्युलेट देअर टोटल प्राईस. आणि ज्या वस्तू आपण घेणार आहोत त्या सगळ्यांची किंमत आपण एकत्र करणार आहोत. बिफोर लिव्हिंग द शॉप वी प्लेस द अमाऊंट इन द बॉक्स फॉर मनी. आणि दुकान सोडण्याच्या आधी आपण ज्या काही वस्तू घेतलो त्यांची एकूण रक्कम ही आपण त्या बॉक्समध्ये लिहिणार आहोत. पहा बरं, अगोदर आपण निरीक्षण करूया. इथे पहा, आपल्याला बॉल दिसत आहेत. एका बॉलची किंमत आहे 25 रुपीज. ओके. त्यानंतर इथे आपल्याला कार दिसत आहे. एका कारची किंमत आहे 60 रुपये. इथे आपल्याला टॉप दिसत आहेत. एका टॉपची किंमत आहे 10 रुपीज. इथे डॉल दिसत आहेत. एका टॉयची किंमत आहे 60 रुपीज. इथे आपल्याला टेडीबेअर दिसत आहेत. एका टेडीबेअरची किंमत आहे 80 रुपीज. इथे आपल्याला इरेझर दिसत आहे. एका इरेझरची किंमत आहे 6 रुपीज. इथे पेन्सिली दिसत आहेत. एका पेन्सिलची किंमत आहे 7 रुपीज. इथे चॉकलेट्स दिसत आहेत. एका चॉकलेटची किंमत आहे 1 रुपीज. इथे आपल्याला बुक और नोटबुक दिसत आहेत. त्यांची एकाची किंमत आहे 20 रुपीज. त्यानंतर इथे आपल्याला बिस्किटचा पुडा दिसत आहे. त्याची किंमत आहे 10 रुपीज. त्यानंतर पहा, इथं केळी दिसत आहे. इथं दिलं आहे बघा, केळी आपण कसं घेतो, डझननी घेतो. एका डझनची किंमत आहे 36 रुपीज. म्हणजे 12 केळ्यांची 36 रुपीज किंमत आहे. आणि जर आपल्याला एक केळी पाहिजे असेल तर 3 रुपीज. एका केळीची किंमत 3 रुपये आहे. त्यानंतर पुढे पहा, इथं आपल्याला मिल्क दूध दिसत आहे. आणि जर आपण 1 ग्लास दूध पिलं तर एका ग्लास दुधाला आपल्याला 15 रुपीज द्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळ्या वस्तू आपण पाहिल्या, त्यांची किंमत आपण जाणून घेतली. आता यश आणि रमा यांनी काय काय खरेदी केलं आणि किती रुपये दिले हे आपल्याला पाहायचं आहे. पाहूया. पहा, जॉन बॉट अ बॉल अँड अ कार. आता ह्यांच्यासोबत जॉनसुद्धा गेला होता बरं का. मग इथं आपण जॉनला बघू. जॉननी काय खरेदी केलं. जॉन बॉट अ बॉल अँड अ कार. जॉननी बॉल आणि कार खरेदी केलं. आता बॉलची किंमत आणि कारची किंमत आपल्याला एकत्र इथं करावी लागणार. पाहूया आपण. हे पहा, बॉलची किंमत किती आहे. एका बॉलची 25. म्हणून 25 प्लस कारची किंमत किती आहे 60. मग कारची किंमत 60 आणि बॉलची किंमत 25. मग दोघांची मिळून किती होणार 85. म्हणून ही पुट 85 रुपीज इन द बॉक्स. मग अशा प्रकारे जॉन 85 रुपये देईल, त्या बॉक्समध्ये टाकेल. समजलं तुम्हाला. आता पुढं पहा, सोनी बॉट अ डॉल अँड अ टॉप. आता सोनीनी डॉल घेतला आणि टॉप घेतलं. आता आपण डॉलची किंमत बघू. डॉल आहे 60 रुपीज आणि टॉप आहे 10 रुपीज. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, 60 डॉलचे आणि प्लस 10 टॉपचे किती होतात. 60 + 10 70. म्हणून आपण इथं बॉक्समध्ये 70 रुपीज लिहिणार. शी पुट 70 रुपीज इन द बॉक्स. समजलं. पुढे पहा, देवांश बॉट 2 बनानाज अँड अ ग्लास ऑफ मिल्क. देवांशनी 2 केळी घेतली. एका केळीची किंमत आहे 3 रुपये. मग 2 केळीची किती होणार 6. 3 + 3 6 रुपीज. अँड त्यांनी काय केलं, 1 ग्लास दूध पिलं. 1 ग्लास दुधासाठी त्याला 15 रुपीज द्यायचे आहेत. बरोबर. मग 15 + 6 किती रुपये झाले 80.
21. मग आपण इथं लिहिणार 21 रुपीज. ओके, आपण इथं लिहिणार 21 रुपीज. पुढे पहा, परी बॉट अ नोटबुक अँड 2 पेन्सिल्स. परीने त्या दुकानातून एक वही आणि 2 पेन्सिली खरेदी केल्या. एका वहीची किंमत आहे पहा 20 रुपीज आणि पेन्सिलची किंमत आहे 7 रुपीज. मग बघा बरं, परीने एक नोटबुक घेतली म्हणजे 20 रुपीज प्लस 2 पेन्सिल, एक पेन्सिल 7 रुपयाला. 7 अधिक 7 14 म्हणजे 7 + 7 14. म्हणून 20 + 14 किती झाले बाळांनो? 34. म्हणून परी 34 रुपीज त्या बॉक्समध्ये घालणार. अशा प्रकारे आपल्याला या खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत तिथं लिहायची आहे. पुढे पहा काय म्हणलं आहे. यू चूज what would you like to buy from this shop. आता इथं काय करायचं आहे, तुम्हाला कोणकोणत्या वस्तू आवडल्या आणि तुम्हाला कोणत्या घ्याव्याशा वाटतात त्या वस्तू निवडायच्या आहेत. आफ्टर बाईंग द थिंग्स हाऊ मच मनी विल यू पुट इनटू द बॉक्स. आणि तुम्ही घेतलेल्या सगळ्या वस्तूंची किंमत लिहून काढायची आणि त्यांची बेरीज करून किती झाली हे तुम्ही त्या बॉक्समध्ये लिहायचं. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी इथून खरेदी करा आणि त्यासाठी लागणारी किंमत एकत्र करून